अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की सगळे ऑपोजिशनचे एमपीज इथे आले आणि आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाही आहे। आम्ही केला काय? आम्ही फक्त सरकारचे त्रुट्या काय आहे, सरकार म्हणजे कोण? सरकार म्हणजे जे काय ऑटोनॉमस बॉडीज आहे ते सुद्धा सरकार आहे, ते पब्लिक सर्वंट आहे, ते त्यांचा काम आहे पब्लिक सर्व्हिसेस आणि त्यांची जबाबदारी ही आहे की जर पब्लिकने एवढे लोक जे आले ते 400 500 800 लोक नाही आहे, हे आवाज देशाच्या कोपऱ्यातून एक एक माणसाची आवाज आहे, ही आवाज घेऊन इथपर्यंत सगळे खासदार आले आणि यांना जर तुम्ही लक्ष देत नाही आहे की काय त्रुटी आम्ही पॉईंट आउट केलेल्या आहे, त्यांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे हो आम्ही डिजिटल पद्धतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आम्ही वोटर्स रोल करू शकतो, काही नको, कशाला नको हे, कारण हे अधिकार आहे जनतेचा, ज्याची आवाज आम्ही घेऊन इथे आलेलो आहोत, तर ते डिटेन करतात आम्हाला। तुम्हाला मॅडम म्हणतात ते वारंवार की महाविकास आघाडीचे खासदार तेव्हा आक्षेप नाही घेतला, लोकसभा निवडणुकीवेळेस आक्षेप नव्हता। बघा, आक्षेप कोणाचाही असो कधीही असो, आक्षेप सिस्टमवर आहे, जर सिस्टममध्ये त्रुटी दाखवली तर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, ते पब्लिक सर्वंट आहे। एक डॉक्टर आहे, मला ऐका, एक डॉक्टर आहे, डॉक्टरांनी सांगितलं की मी ऑपरेशन करतो, इलेक्शन कमिशन डॉक्टरसारखं आहे, त्यांनी ऑपरेशन केलं, पेशंटनी सांगितलं माझ्या पोटामध्ये कात्री लागलेली आहे, माझा पोट दुखतो, इलेक्शन कमिशन काय म्हणतो? ॲफिडेविट द्या पेशंटला। जर देशाचा लोकतंत्र पेशंट असेल तर इलेक्शन कमिशनर जर डॉक्टर असेल तर त्यांचं काम आहे आधी माहिती करून घेणं की त्रुटी काय आहे, त्याच्यावर लक्ष देणं। मी तेच म्हणते की ही आवाज फक्त या 800 लोकांची नाही आहे, ही आवाज देशाच्या कोपऱ्यातून लहान सहान गावातून प्रत्येक माणसाची आवाज आहे। हे जनतेची आवाज दाबू शकत नाही पण ते तसं करत आहे आणि हे लोकतंत्रावर हल्ला आहे असं माझं म्हणणं आहे। माझं एक म्हणणं आहे, तुम्ही एक सिरियल बघत असाल मार्वल सिरीज अवेंजर्स म्हणून, युवकांमध्ये खूप हे आहे, त्याच्यात थॅनॉस असतो, थॅनॉस काय करतो? थॅनॉस म्हणतो की जर जगाला चांगलं करायचं असेल तर अर्धी लोकसंख्याला आपण एक चुटकीमध्ये संपवू, तशा पद्धतीने कारभार चालू आहे, थानोस पद्धतीने चालू आहे की एक चुटकीमध्ये अर्धी लोकसंख्या कट करावं आणि मग आपण जग दुरुस्त करण्याच्या मार्गावर आहोत असं त्यांना वाटतं। हे थानोस मानसिकता आहे, थानोस पद्धती, हे आम्हाला मान्य नाही आहे। पुढे आंदोलन, बाकी काय, जनतेची आवाज पोहोचणारच आहे आणि जनतेची आवाज घेऊन येण्याचं काम आमचं आहे, आम्ही ते बिलकुल करणार। प्रत्येक विपक्षाचा खासदार यांची ड्युटी आहे, आमची ड्युटी आहे की आम्ही त्रुटी सरकारचे काय आहे ते पॉईंट आउट करणं, ज्यांचं काम आहे हे सांगणं की हो पारदर्शक पद्धतीने आम्ही काही चूक आढळली तर आम्ही करतो, हे नाही की तुम्ही चुकलो आम्ही चुकलो। आम्ही कोणाच्यावर आक्षेप घेत नाही आहे की तुमचाच फक्त हे आहे, कुठेही असू शकतो, सिस्टममध्ये रिफॉर्म करणं लोकतंत्रामध्ये काम नाही आहे का, हा माझा प्रश्न आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।